नाही नाही, मला पहिलं तर वाचावायला गेलं पाहिजे. आपण कधी कधी या संकटाला घाबरतो. आपल्याला वाटतं देव बाजूला सोडा, पहिले संकटाला तोड द्या. पण वाटतं का नाही आपल्याला? मग देव संकटातून सोडवणारा परमेश्वर आहे. म्हणा हालेलुया. त्या माशाला बनवण्याचा प्लॅनिंग कुणाचा होता? देवाचाच होता. म्हणा देवाचाच होता. माशाच्या पोटात कोण ठेवलं? देवानच ठेवलं. 3 दिवस आणि 3 रात्री. हालेलुया. साधारण विषय नाही. कधी कधी याच्यात गंभीरपणानं वाचून बघा काय ते हालत झाली असत. 3 दिवस आणि 3 रात्री त्या माशाच्या गाळामध्ये, त्या वासामध्ये कसं जगत असल, कशी प्रार्थना करत असल. हालेलुया. आपल्याला थोडं दुखायला तर आपल्याला उठून प्रार्थना करायला कंबर दुखायची. जेव्हा माझी कंबर नीट करशील तेव्हाच मी प्रार्थना करेल. म्हणा जेव्हा माझा पाय नीट करशील तेव्हाच मी प्रार्थना करेल. कोण म्हणत आहे? आपल्यासारखी योना. हालेलुया. संकट समय योनानं तेच केलेलं आहे. डिलिव्हरन्स काही साधारण नाही. कधी कधी वाटतं की देवानं मला चांगल्या पद्धतीने गेल्या गेल्या नीट करावं आणि मी चांगली देवाची आराधना करावं. नाही, आपल्याला काही काही दिवस त्या घाणीमध्ये, माशाच्या पोटामध्ये, संकटामध्ये, त्या वासामध्ये, समस्यामध्ये राहून आपल्याला आराधना करायच्या, प्रार्थना करायच्या. तेव्हा जाऊन तो मासा आपल्याला ओळखत आपल्याला कोरड्या डोंगरीत टाकेल. म्हणत बसू